सुंदर असं मंदिर बनवलं आहे इथे. वसई वज्रेश्वरीमध्ये हा मंदिर आहे. कधी आलात तर नक्की वज्रेश्वरीमध्ये आलात तर ह्या मंदिरमध्ये नक्की भेट द्या. बघूया आता मंदिरमध्ये आतमध्ये जर रेकॉर्डिंग करायचं असेल तर तुम्हाला खरोखर आतमधलं हे दृश्य दाखवू. अति सुंदर असं मंदिर बघितलं. मी जाऊन आलो आतमध्ये, पण व्हिडिओ जर काढायला दिली तर आतमधलेही तुम्हाला सर्व दाखवतो. चला ना. साईबाबांची प्रतिमा इथे आहे दिवाळवरती लावलेली. चला आता आपण मंदिरच्या आतमध्ये जाऊया. मंदिरच्या जस्ट बाजूलाच महादेवांची भली मोठी एक प्रतिमा प्रतिष्ठा केलेली आहे. हे बघा, शंकर महादेव. जा, तेव्हा बदक आहेत, जा बदकांना भेट. हे बघा, आता आम्ही मंदिरमध्ये जातोय. त्या बघूया मंदिरमध्ये साईबाबा मंदिर. वाव, अति सुंदर मंदिर. आतमध्ये आल्यानंतर एकदम मस्त वाटतं. कधी आलात तर नक्की भेट द्या. लॉबी एकदम सुंदर. इथे आलात तर भली मोठी हे लॉबीमध्ये आई दुर्गा माताची मूर्ती स्थापित केलेली आहे. हे बघा, मंदिरमध्ये आल्यानंतर एकदम मस्त मन शांत वाटतं. कधी आलात तर नक्की या मंदिरला भेट द्या. हे वज्रेश्वरीमध्ये साईबाबाचं मंदिर अति सुंदर असं बनवलेलं आहे. नक्की कधी आलात तर तुम्ही नक्की भेट द्या या मंदिरासाठी. मंदिरची लॉबी वगैरे बघून एकदम मस्त वाटतं. अति सुंदर असं ही साईंची पालखी आहे. इथे साईबाबा शिर्डीसारखे तुम्हाला लाडू भेटतील 20 रुपयामध्ये. मंदिर जर पाहिलात तर एकदम सुंदर असं मंदिर आहे. ही साईबाबांची दुनिया आहे. जसं शिर्डीमध्ये आहे तसंच दाखवण्यात आलेलं आहे ते. खरोखर नक्की या मंदिरासाठी एकदा तरी भेट द्या. बघण्यासारखं अति सुंदर असं मंदिर बनवलं आहे. हे साईबाबा मंदिर वज्रेश्वरी अति सुंदर असं मंदिर बनवलं आहे. तुम्ही आलात तर तुम्हाला 15 ते 20 मिनिटं हे मंदिर बघण्यासाठीच जाईल. एकदम मस्त असं मंदिर बनवलेलं आहे. चला आता आपण मेन मंदिरच्या मूर्तीकडे जाऊया.
आता आपण साईबाबा मंदिरच्या दिशेने जात आहोत. साईबाबा मंदिरची मूर्ती आता तुम्हाला दाखवतो. जसं शिर्डीमध्ये आहे तसंच इथेही मंदिर बनवण्यात आलेलं आहे. उभ्या शिर्डी जसं शिर्डीमध्ये आहे तसंच बनवलं आहे. ही साईबाबा मूर्ती आहे. अति सुंदर असं बनवलेलं आहे मंदिर. इथे हे बघा लिहिण्यात आलेलं आहे फोटो वगैरे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी अलाउड नाही आहे. ही साईबाबांची मूर्ती आहे. इथे शिर्डीसारखंच बनवलं आहे.